नमस्कार. मी प्रमोद, तुमचा साप्ताहिक आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र. आज आपण आपल्या वर्ष 2025चा पूर्ण आढावा घेणार आहोत. यावर्षी आपल्याला हे वर्ष विसरलं तर खूप बरं होईल अशी परिस्थिती आहे. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर 2024पासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी आपल्या मार्केटमधनं पैसा काढून न्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जानेवारी 25मध्ये श्री डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी अत्यंत आक्रमकपणे टॅरिफ पॉलिसी आणली. या टॅरिफ पॉलिसीनी च्याबद्दल भारताने आपले स्वतःचे बाणेदारपणा दाखवल्यामुळे अजूनपर्यंत देखील अमेरिकेशी टॅरिफ ॲग्रीमेंट होऊ शकलेली नाही आहे. त्याच्यामुळे 50% टॅरिफसह आपला खूप अर्थव्यवस्थेवर खूप ताण आलेला आहे. अमेरिकेमध्ये जे आपलं एक्सपोर्ट होत होतं ते खूप महाग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण बाजाराचं चक्र बिघडलेलं आहे. यामुळे आपल्याला अल्टरनेट मार्केट शोधावं लागत आहेत आणि त्यास भरीसभर म्हणून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे सतत पैसा काढून नेत आहेत. याच्यामुळे आपल्याला गेल्या वर्षभरात या लोकांनी सुमारे 2.25 लाख कोटी रुपये काढून नेलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे आपल्या जरी शेअरचे मार्केटचे लेवल्स खूप हाय असल्या तरी देखील रिटर्न्स तेवढे डिसेंट नाही आहे. स्मॉल कॅप आणि मिडन कॅप सगळ्यात जास्त अफेक्टेड आहे. स्मॉल कॅप आणि मिडन कॅपला स्मॉल कॅपमध्ये तर निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. मिडियम कॅप साधारण FDच्या लेवलचे रिटर्न्स आहेत आणि लार्ज कॅप कंपन्या साधारण 2 ते 3% पॉझिटिव्ह रिटर्न्स कसे देऊ शकत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप तोटा झालेला आहे. पण आपण अजूनही निगोशिएशन्स चालू आहे आणि भारताने बाणेदारपणा दाखवत आपल्या शेतकऱ्यांचे हित जपलेलं आहे. यावर्षी दुसरं गोष्ट घडली ती म्हणजे धातूंमधली किंवा मेटल्समधली तेजी. प्लॅटिनम घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, तांबं घ्या, ॲल्युमिनियम घ्या, हे सगळे मेटल्स यावेळेस खूप तेजीमध्ये आहे. प्लॅटिनम आणि चांदीने तर खूप कमाल केलेली आहे. 130 ते 140% रिटर्न्स दिलेले आहेत. सोन्याने देखील 70% रिटर्न्स दिलेले आहेत. तांबं 35% रिटर्न्स दिलेले आहेत आणि ॲल्युमिनियम हे 12 ते 15% रिटर्न्समध्ये आहेत. हे सगळं का होत आहे? सोन्यापुरतं बोलायचं झालं तर सर्व सेंट्रल बँका हे सोन्याची खरेदी करत आहेत व आपल्या रिझर्व्समध्ये ठेवत आहेत. यास जागतिक अशांततेची परिस्थिती कारणीभूत आहेत. चांदी, तांबं आणि ॲल्युमिनियम यांचा वापर इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ होत आहे आणि त्याच्यामुळे चांदी आहे हे सगळ्या गोष्टी तेजीत आहेत. याच्यानंतर यावेळेस जे काही अजून मोठी गोष्ट घडली ती म्हणजे आपल्या डॉलरच्या तुलनेत रुपया खूप कमकुवत झाला. तो 90-91च्या रेंजमध्ये आहे. हे देखील एक आर्थिक युद्धच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे अमेरिकन प्रशासनाचा. पण तरी देखील आपण हे सगळं सहन करत आहोत कारण की आपली लोकसंख्या खूप मोठी आहे. आपली डोमेस्टिक गरजच खूप मोठी आहे आणि आपण नवनव्या मार्केटमध्ये शोध घेत आहोत. नवनव्या मार्केटमध्ये आपले करार करत आहोत आणि आपल्या अमेरिकन लोकांनी केलेल्या टॅरिफचा परिणाम कसा कमी करता येईल याच्याबद्दल विचार करत आहोत. त्यामुळे जरी डॉलर सध्या स्ट्रॉंग दिसला रुपयाच्या तुलनेत किंवा उलटं बोलायचं झालं तर रुपया जर की वीक दिसला डॉलरच्या तुलनेत तरी देखील ही टेम्पररी फेज आहे. आपण अल्टरनेट सोर्सेस, अल्टरनेट मार्केट पाहत आहोत. ब्रिक्स देशामध्ये आपली ॲक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे. डॉलरायझेशनच्या दृष्टीने भारत एक महत्त्वाचा सहभागी देश आहे. डॉलरचं महत्त्व जागतिक याच्यात थोडंसं कमी कसं होईल याबाबत अनेक मतप्रवाह आहे. त्याच्यात देखील भारत देखील सामील आहे. तर अशा या गोष्टींच्या भरलेला हा सगळा वर्ष आहे. या वर्षामध्ये एक फक्त चांगलं आहे की भारतीय वित्तीय संस्था आणि भारतीय लोक आणि भारतीयांच्या म्युच्युअल फंडातनं मार्गातनं येणारी गुंतवणूक या सर्व गोष्टींमुळे बाजार सावरलेला दिसत आहे. हाय लेवल्सला दिसत आहे. येथून पुढे मात्र ही थोडेसे रिटर्न्स येणं थोडंसं अवघड आहे कारण की कोविडनंतर किंवा कोविडच्या जस्ट 1.5-2 वर्षामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले म्हणजे सुमारे 4.5-5 वर्षापूर्वी ज्यांनी इन्व्हेस्ट केले ते लोक आजही 60 ते 80% रिटर्न्सच्या रेंजमध्ये आहेत. पण या लेवल्सला जे कोणी आता इन्व्हेस्ट करतील त्यांनी खूप विचार करून करायची गरज आहे कारण की या लेवलमधनं आता पुढं जाणं थोडंसं वेळ लागेल. त्याला थोडंसं खूप लॉंग व्ह्यू ठेवावा लागेल. आधी कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 6 वर्षाचा व्ह्यू ठेवला तरच आपल्याला काही रिटर्न्सची अपेक्षा करता येईल. नाहीतर मग खूप म्हणजे ज्याला आपण कात्रीत अडकल्यासारखं किंवा
कोणताही क्लू न मिळाल्यामुळे आपण आपले पैसे लूज करायची शक्यता जास्त आहे, कारण की लेवल सध्याच खूप हाय आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अत्यंत सजग राहायची गरज आहे. आपले जे काही सरकारचं जे धोरण आहे की मेक इन इंडिया किंवा मेक इन या गोष्टी, या सगळ्यांना आपल्याला पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. बघूया काय होतं. 26मध्ये काय वाढवून ठेवलेलं आहे. जर का अमेरिकेशी ट्रेड ॲग्रीमेंट लवकर झाली तर याच्यात फरक निश्चित पडू शकेल. पण तेच ती ॲग्रीमेंट कशी असावी, ती समन्यायी पद्धतीची असावी. नाही तर मग हात पिरगळून ॲग्रीमेंट केल्यासारखं व्हायला नको. त्यांनी खूप फरक पडतो. हे सगळ्या जागतिक लेवलचे विषय आहेत आणि जागतिक सगळ्या घडामोडी राजकारण याला कारणीभूत असतं. देशाच्या अंतर्गत राजकारण, देशाच्या अंतर्गत मोठ्या पॉप्युलेशनचं हित, जसं शेतकऱ्यांचं हित, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करणाऱ्यांचं हित, हे देखील त्याच्यात कारणीभूत असतं. हे खूप कॉम्प्लेक्स विषय असतात, त्याच्यामुळे हे सगळ्या वेळ लागत आहेत. आपण वाट पाहायला पाहिजे, सजग असायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे. व माझा या चॅनलचा तोच उद्देश आहे की सर्वांना या आर्थिक घडामोडींचं सर्वकष माहिती द्यावी, जेणेकरून ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इश्यूज अगदी सजगपणे आणि माहितगार लोकांच्या मार्गदर्शनाखालीच करतील. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जानेवारी 26 नंतर सुरू होणारं नवीन वर्ष हे आपल्याला शेअर मार्केटच्या दृष्टीने खूप चांगलं जाईल अशा आशेसह मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.